नमस्कार, वेलकम टू द जॉब अपडेट मराठी। आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे 3 सप्टेंबर रोजी लाडकी बहीण योजनेची तिसरा हप्त्याची घोषणा जी आहे ती झालेली आहे आणि आता तुम्हाला तिसरा हप्ता जो आहे तो किती तारखेला मिळणार त्याच्याविषयीच अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। याच ते सर्व गोष्टींची माहिती जी आहे तीच आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तसेच तुम्हाला तिसरा हप्ता किती तारखेला पडणार, किती हजार पडणार किंवा तुमचे फॉर्म अप्रूव्ह होऊन अजूनपर्यंत देखील एकही हप्ता जर पडलेला नसेल तर तुम्हाला ते पैसे कधी पडणार, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे जी आहेत ती आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात प्रथम जसे की तुम्हाला माहितीच आहे, कालच TV9 मराठीवर अजित पवार यांचे भाषण जे आहे तुम्ही बऱ्यापैकी लोकांनी ऐकलेलेच असेल। त्यांनी भाषणात सांगितलेले आहे की सांध्यापासून बांध्यापर्यंत सर्व महिलांना पैसे जे आहे ते 100% आम्ही देणारच आहोत आणि त्याबद्दल आम्ही अत्यंत प्रयत्नशील आहोत असे त्यांनी सांगितलेले आहे। आता या भाषणात तर सांगितलेलं आहे, परंतु अजूनपर्यंत काही लोकांचा प्रॉब्लेम होता की सर आमचा फॉर्म अप्रूव्ह होऊन जवळपास 2 महिने झालेले आहेत आणि अजूनपर्यंत आमच्या अकाउंटला 1 रुपया देखील क्रेडिट झालेला नाही। तर अशा लोकांनी काय करायचे किंवा अशा माता भगिनींनी काय नेमकं काय करायचे, तर त्याविषयी आपण थोडी माहिती जाणून घेऊया। सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे तुमचे आधार कार्ड जे आहे ते बँकेला लिंक आहे की नाही ते चेक करा। त्याच्यानंतर तुमचा आधार कार्ड बँक अकाउंट चालू आहे की नाही ते देखील तुम्ही चेक व्यवस्थित बँकेत जाऊन चौकशी करा आणि जर पोस्टाचे अकाउंट असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ते अकाउंटचे बॅलन्स जे आहे ते चेक करू शकता आणि तसेच ऑनलाईन देखील पोस्टाची बँक बॅलन्स जे आहे ते तुम्ही चेक करू शकता। सर्व गोष्टी ज्या आहेत व्यवस्थित संपूर्ण पाहून घ्या। असे देखील काही वेळ झालेले आहे की पैसे पडल्याच्या नंतर माहिती देखील मेसेज पडत नाहीत आणि त्यामुळे लोकांना वाटते सर पैसे अजूनपर्यंत पडलेले नाहीत। आता आपण तिसरा हप्ता जो आहे तो तुम्हाला किती तारखेला भेटणार त्याच्याविषयी माहिती जाणून घेऊया। सर्वात प्रथम म्हणजे 3 वेळेस जे आहे ते कार्यक्रम झालेले आहेत, म्हणजे त्यांचा DBTद्वारे 3 वेळेस पैसे जे आहे ते पाठवण्यात आलेले आहे सर्व महिलांच्या खात्यावर आणि आता तिसरा हप्ता जो आहे तो लवकरच तुमच्या खात्यावर पडणार आहेत। आता तो सप्टेंबरमध्ये पडणार आहे। सप्टेंबरमध्ये जवळपास तुम्हाला तारीख सांगतो 14 ते 17 सप्टेंबर दरम्यान तुम्हाला तिसरा हप्ता जो आहे तो पडण्याचे पुरेपूर चान्सेस आहेत, म्हणजे पडू शकतो। कारण की जवळपास आता 90% महिलांना जो आहे तो लाभ भेटलेला आहे आणि पहिले 2 हप्ते जे आहे ते पडलेले आहेत। आता फक्त तिसरा हप्ता जो आहे तो 1,500चा असणार आहे आणि जर तुम्हाला पहिले 2 हप्ते पडले नाही तर तुम्हाला 4,500 रुपयाचा एकच हप्ता जो आहे तो पडणार आहे। अशा प्रकारची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती होती। त्याच्यानंतर भरपूर लोकांचे प्रश्न होते, सर आता नवीन अर्ज करण्याची मुदत जी आहे ती वाढलेली आहे, परंतु आता आम्ही अर्ज केला तर पैसे पडतील का? तर आता आज जर अर्ज केला तर मागील 2 महिन्याचे पैसे पडणार नाहीत। इथून पुढे जेवढे फॉर्म येतील तेवढेचे पैसे जे आहेत ते पहिल्या हप्त्यापासून चालू होणार आहे, म्हणजे 1,500 रुपये जे आहे ते महिलांच्या खात्यावर पडणार आहेत। अशा प्रकारची ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती होती। माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील नक्की करून जा। थँक्यू।